श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे नियम. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय आहेत. ओवी संख्या 7491 इतकी आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाई यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य. श्री गुरुचरित्र ग्रंथ, चौरंग, कपडा, तामण, पेला, पळी, तूप, मॅचबॉक्स, फुले, फळे प्रसादासाठी, पाने, सुपारी, नारळ, गंध, हळदी कुंकू, कापसाचे वस्त्र, कॉईन, अक्षदा हे साहित्य सामूहिक पारायण करण्यासाठी केंद्रात किंवा मठात लागते. घरी पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य. फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र अंतरावे, चौरंगाभोवती गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी, आंब्याचे तोरण मुख्य दरवाजाला बांधावे. पारायणास बसण्यापूर्वी जवळच्या दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ मंदिरात केंद्रात जाऊन विडा, सुपारी, खडीसाखर व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील मंडळी, वडील मंडळीस नमस्कार करावा आणि पारायणास सुरुवात करावी. वाचन चालू असताना समई लावलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री मंत्राची, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी. दररोज पारायण संपेपर्यंत हे सर्व करावे. गुरुचरित्र पारायण करताना पाळायचे नियम. पहिला, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली बहीण, आई, पत्नी यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस आपण ग्रंथाचे वाचन करू नये. पारायणाच्या वेळी उपवास करू नये. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास देखील हरकत नाही. आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. पारायण काळात शक्यतो जमिनीवरच झोपावे, पलंगावर झोपू नये. सप्ताह कालावधीत रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व स्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता करू नये. तसेच चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य
उरकून संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे पारायण करत आहे हे सांगावे. संकल्प केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये. त्यानंतर कुलदैव, गुरु, माता-पिता यांचे मनातल्या मनात स्मरण करावे. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र असावी. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, तीच जागा, तेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावे. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड दिवा तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी रोज काढावी. वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे. रोज वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवावी. पोथी फक्त वाचनापुरतीच उघडी ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी पोथीला हळदी-कुंकू, फूल व्हावे, नमस्कार करावा. पारायण काळात रात्री देवाच्या सानिध्यात चटईवरच झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात. पारायण काळात वाचन संपल्यानंतर रात्री रोज आरती करावी. पोथीचे वाचन करताना मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या आनंदगमनाचा दिवस आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या किंवा 8व्या दिवशी पूजेचे विसर्जन करावे आणि नैवेद्य दाखवून आरती करावी. भोजनास सुवासीन ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यास ते पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो, तर अशा वेळी आपल्याच कुणीतरी नातेवाईकांनी अपूर्ण वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवरती अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. निश्चित फळ आपोआपच मिळतात असा दत्तभक्ताचा अनुभव आहे. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा इच्छेनुसार इतर दिवशीही पारायण करू शकता. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप अवश्य करावा. पारायण काळात वाईट वर्तन, मांसाहार, मद्यपान कटाक्षाने टाळावे. गुरुचरित्र पारायण हे 3, 7 किंवा 11 दिवस करता येते. 7 दिवस गुरुचरित्र पारायण व 8व्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते. 7 दिवसाच्या पारायणाची पद्धत: पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय असतात. श्री गुरुचरित्र सप्ताह 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात आपण 3 पारायण किंवा 49 दिवसात 7 पारायण करण्याची पद्धती देखील आहे. शेवटच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ असे प्रत्येकी एक नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य हा गायीला किंवा तुम्ही स्वतः खावा. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचन करू नये असे म्हटलेले आहे. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे. वैयक्तिक पारायण करायचे असेल तर ते 7 दिवसाचे करावे. गुरुचरित्र पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे. त्यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण पारायण करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम हे पाळावे लागतात. नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम होत
आपल्याला दिसून येत नाही. काही चुकल्यास क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.